माय माऊली नमस्कार. त्रिवेणी ओवी जागर सण वार उत्सव या उपक्रमात आज आपण श्री गजानन महाराज शेगाव 1910 भाद्रपद ऋषी पंचमी गुरुवार हा दिवस श्री गजानन महाराज यांचा संजीवन समाधी दिवस होय. या वर्षी 115 वर्षानंतर तिथीप्रमाणे योगायोगाने गुरुवार दिवस आला. यावेळेस ऋषी पंचमी समाधी दिवस दिनांक 28 ऑगस्ट. श्री गजानन महाराज यांची अखेरची रात्रभर थाटामाटात चाललेली मिरवणूक सूर्योदय होताच मठात परतली. श्रीच्या देहावर अखेरचा रुद्राभिषेक केला गेला, पंचोपचार केला गेला, पूजा आरती पश्चात नामगजर केला गेला. शास्त्राप्रमाणे श्रींची मूर्ती उत्तराभिमुख आसनस्थ केली आणि भक्तांनी अखेरचे दर्शन घेतले. जय स्वामी गजानन, जय स्वामी गजाननच्या गजरात मीठ अर्गजा अबीर यांनी गार भरून त्यावर शिळा लावून दार बंद केले गेले. 10 दिवसापर्यंत समाराधना होऊन अनेक भक्तांनी स्वामींचा प्रसाद ग्रहण केला. समाधीनंतर 1-1.5 वर्षांनी हरी पाटीलांना महाराजांचा विरह सहन होत नव्हता आणि एक दिवस त्यांनी असह्य होऊन महाराजांचे दर्शन घेण्यासाठी समाधीवरील शिळा सरकवली. महाराजांची दिव्य मूर्ती जणू काही नुकतीच महासमाधी घेतली आहे अशी तेजस्वी दिसत होती. श्री गजानन विजय ग्रंथामधील 19व्या अध्यायातील ओवीमध्ये संजीवन महासमाधी घेण्यापूर्वी श्रींनी भक्तांना दिलेले आश्वासन पुढील प्रमाणे आपण ऐकूया, श्रवण करूया. मी गेलो ऐसे मानू नका, भक्तीत अंतर करू नका. मी गेलो असे मानू नका, भक्तीत अंतर करू नका. कष्ट कदा मज लागी विसरू नका, मी आहे येथेच. कदा मज लागी विसरू नका, मी आहे येथेच. याची प्रचिती आजही आपल्याला श्रींच्या कृपेने प्राप्त होते. अशीच श्रद्धा दृढ विश्वास आपल्या गुरूंवर असू द्या. आपण सगळे भक्त जन त्यांची उपासना पूजा अर्चना जप आणि जमेल तर पारायण करून गणगणात गवते गणगणगणात बोते गणगणगणात बोते म्हणून त्यांच्या नतमस्तकी शरण होऊया, शरण जाऊया, शरण जाऊया. जय गजानन, जय गजानन. ओम गणगणात बोते, ओम गणगणगणात बोते, ओम गणगणगणात बोते. जप प्रत्येकाने करूया, जप प्रत्येकाने करूया. ओम गणगणगणात बोते. बोला गजानन महाराज की जय.